नमस्कार मैत्रिणींनो, मी आपल्या सर्वांची लाडकी मैत्रीण एसी रंगोली चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण काढणार आहोत 5 ते 3 ही रांगोळी. चला तर मग स्टार्ट करूया. अशा प्रकारे आपल्याला 5 ते 3 ठिपके आखून घ्यायचे आहेत. आपले ठिपके आखून झालेले आहेत. आता आपण यावरती डिझाईन काढायला सुरुवात करूया. अशा प्रकारे आपल्याला सर्व ठिपके एकमेकाला जोडून घ्यायचे आहेत. हे जोडून झाल्याच्या नंतर आपल्याला मधली जी ठिपके आहेत तिथे पण आतमध्ये पण आपल्याला एक डिझाईन काढून घ्यायची आहे. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण पहा. तुम्हाला हा व्हिडिओ सलग पाहिल्याच्या नंतर तुम्हाला ही डिझाईन कशी तयार झालेली आहे ती नक्कीच कळेल. तर आपण आता बाहेरच्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे पानं काढून घ्यायचे आहेत. आपला जो षटकोन तयार झालेला आहे, ठिपक्यापासून एकमेकाला जोडून आपण जो षटकोन तयार केलेला आहे तिथे अशा प्रकारे आपल्याला पानं काढून घ्यायचे आहेत. अशी पानं काढून झाल्याच्या नंतर आपल्याला जी आपली दुसरी डिझाईन आहे मी तिथे दाखवते. तुम्ही अशा प्रकारे ही डिझाईन काढू शकता. तर आता मध्यभागी आपण अशा प्रकारे एक फूल तयार करून घेतलेलं आहे आणि बाहेरच्या साईडने 2-2 रेषा आखून त्यावरती आपण एक डिझाईन काढून घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही आवडीनुसार यामध्ये कलर भरून आजच्या आपण ह्या रांगोळ्यात 2 प्रकारच्या पाहणार आहोत. तर पहिली रांगोळी आपली अशा प्रकारे इथे तयार होत आहे आणि दुसरी रांगोळी छोटी आणि सोप्या पद्धतीने मी तुमच्यासाठी इथे आणलेली आहे. तर तुम्ही हे नक्कीच दोन्ही माझे व्हिडिओ पहा आणि तुम्हाला माझ्या या दोन्ही रांगोळ्या कशा वाटतात ते मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तर अशा प्रकारे आपल्याला हे कलर भरून घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्याकडे जे कलर अवेलेबल असतील ते तुम्ही यामध्ये भरू शकता. आणि जरी आपल्याकडे जास्त कलर नसतील, कमी कलरमध्ये पण आपली ही रांगोळी एकदम उठावदार अशी दिसणार आहे. तुम्ही नक्कीच ही रांगोळी ट्राय करा. एकदम सोप्या पद्धतीने मी ही रांगोळी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हो, तुम्हाला ही रांगोळी नक्कीच आवडेल. तर आपल्याला अशा प्रकारे ही पूर्ण रांगोळी डार्क करून घ्यायची आहे. डार्क कशामुळे करून घ्यायची आहे की जेणेकरून आपली रांगोळी एकदम उठावदार दिसायची, यासाठी आपल्याला हे सगळी रांगोळी डार्क करून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता, मी थोडंच इथे रांगोळी डार्क करून दाखवलेली आहे. किती आपली ही रांगोळी उठावदार दिसत आहे. काय होते, आपण जे कलर टाकत असतो त्या कलरमुळे पांढऱ्या कलरवरती आपल्या कलर उडतो ना, त्यामुळे ती रांगोळी थोडी डल दिसायला लागते. त्यामुळे थोडं आपल्याला डार्क करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मी इथे पानामध्ये एक डॉट टाकून घेते आणि त्यामध्ये कलर भरून घेते. त्या डॉटमध्ये कलर भरला नाही तरी चालेल, पण अशा प्रकारे जर कलर भरला तर आणि आपले जी पानं आहेत तिथे असं एक आकर्षक आपलं एक पान दिसायला लागतं. मी आता जी डिझाईन काढली होती तिथे आपल्याला असे डॉट टाकून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण डॉट टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ह्याला आपण एक डिझाईन द्यायची आहे. तर तुम्ही इथे पेन्सिल पण वापरू शकता, पेन पण वापरू शकता. मी इथे ब्रशचा वापर केलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे एक डिझाईन तयार करून घ्यायची आहे. आणि जर तुम्ही माझ्या या चॅनलवर नवीन असाल, एसी रंगोली चॅनलवर, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला माझ्या सर्व रांगोळ्या कशा वाटतात तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवत राहा. तर अशा प्रकारे आपल्याला हे आतमध्ये पण अशा प्रकारे एक डिझाईन तयार करून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुमच्या आवडीनुसार म्हणजे नाही काढली तरी चालेल, पण अशा प्रकारे आता आतमध्ये आपल्याला एक डॉट टाकून त्यामध्ये कलर भरून घ्यायचा आहे. आपली इथे ही रांगोळी पूर्ण झालेली आहे. ही रांगोळी तुम्हाला नक्कीच आवडली असेल.
आता आपण वळूया दुसऱ्या रांगोळीकडे. आपली ही अगदी छोटी आणि सोपी रांगोळी आहे. आपल्याला ही रांगोळी 3 ठिपक्यापासून तयार करायची आहे. एकदम इझी आहे ना. तर आपल्याला अशा प्रकारे 3 ठिपके आखून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर अशा प्रकारे तिथे एकमेकाला 3 ठिपके जोडून घ्यायचे आहेत. त्रिकोण तयार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे तिन्ही साईडने एक एक गोलाकार काढून घ्यायचा आहे. आता हे गोल आकार आपल्याला फुलासाठी यूज करायचा आहे. तर मी इथे छोटे छोटे 3 फुलं काढून घेते. तुम्हाला माझ्या ह्या दोन्ही रांगोळ्या नक्कीच आवडतील आणि जर माझ्या ह्या दोन्ही रांगोळ्या आवडल्या असतील तर माझ्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही माझे असेच व्हिडिओ पाहत राहा. तर अशा प्रकारे आपल्याला 3 फुले तयार करून घ्यायची आहेत आणि त्यानंतर मी इथे कलर भरून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कलर भरू शकता. वेगवेगळे कलर भरले तरी चालतील, एकसारखे भरायचे असतील तरी चालेल. अशा प्रकारे आपल्याला हे कलर भरायचे आहेत. मी इथे वेगवेगळे कलर वापरलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार एक कलर वापरला तरी चालेल, पण आपल्याकडं जर कलर अवेलेबल असेल तर आपण हे असे वेगवेगळ्या कलरचे फुले दाखवू शकतो. जे अगोदर आपण गोल आकार काढून घेतले होते त्यामध्ये आपल्याला डार्क निळा कलर भरून घ्यायचा आहे. म्हणजे एक एक तिथे डॉट काढून घ्यायचा आहे आणि त्याला गोल करून मध्यभागी जो आपण त्रिकोण काढला होता त्यामध्ये कलर भरून घ्यायचा आहे. तुम्ही ही रांगोळी डार्क करून घ्या, म्हणजे आपली ही रांगोळी पण उठून दिसेल. अशा प्रकारे मी ही रांगोळी डार्क करून घेते. तुम्ही आपण जसं अगोदर हाताने पूर्ण डार्क केलेलं होतं तसं केले तरी चालेल. अशा प्रकारे आपल्याला ही डिझाईन, आपली इथे एक छोटीशी डिझाईन तयार झालेली आहे. आता मी आणखीन या 3 ठिपक्यापासून आपल्याला आणि ह्या रांगोळीला थोडी मोठी डिझाईन तयार करून घ्यायची आहे. म्हणजे मी इथे वेली आणि पाने काढून घेते, जेणेकरून आपली रांगोळी एकदम छान आणि उठावदार दिसेल. अशा प्रकारे इथे आपण ही वेली आणि पाने काढून घेतलेले आहे आणि त्यानंतर बाहेरच्या साईडने पण छोटे छोटे आपल्याला वेली आणि पाने काढून घ्यायचे आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला माझ्या ह्या सर्व रांगोळ्या आवडत असतील ना? आवडत असतील तर मला कमेंट्स करायला विसरत राहू नका आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणींना माझे व्हिडिओ दाखवत राहा आणि त्यांना पण सबस्क्राईब करायला सांगा. माझ्या रांगोळ्या अशाच पाहायला सांगा. माझ्या रांगोळ्या कशा वाटतात त्यांनाही कमेंटमध्ये कळवायला सांगा, जेणेकरून मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन रांगोळ्या घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे काय, मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन रांगोळ्या घेऊनच येईल आणि तुम्ही माझ्या रांगोळ्या पहा अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. आणि आता तुम्ही पाहू शकता मी इथे उर्वरित ठिकाणी जी आपली रांगोळी राहिलेली होती तिथे मी असे डॉट टाकून त्या रांगोळीला पूर्णविराम देते. तुम्हाला ही रांगोळी नक्कीच आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये मला माझी ही रांगोळी कशी वाटते ते नक्कीच कळवा. तर आता आपण भेटूया पुढच्या रांगोळी म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.